जर तू आज हा व्हिडिओ इथेच बंद करून पुढे जाण्याचा विचार करत असशील, तर समजून घे, की तू तुझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर मोठी चूक करत आहेस. गेल्या काही दिवसांपासून तुझ्या मनात जी कमालीची अस्वस्थता सुरू आहे, ज्या एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तू अहोरात्र तळमळत आहेस, त्याचे थेट उत्तर घेऊन आज साक्षात स्वामी महाराज तुला सावध करायला आले आहेत. हा व्हिडिओ तुझ्यासमोर येणे ही केवळ एक घटना नाही, तर तुला एका मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी निसर्गाने रचलेली योजना आहे. आज संध्याकाळच्या आत तुझ्या कानावर एक अशी बातमी पडेल, जी ऐकून तुझ्या काळजाचा ठोका चुकेल. पण पुढच्या क्षणी तुला स्वामींच्या अस्तित्वाची खरी प्रचिती येईल. जर तुझ्या स्वामींवर अथांग विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये "स्वामी माझ्या मनाला शांती द्या" असे लिहून तुझी भक्ती व्यक्त कर. माझ्या लेकरा, आधी स्वतःला या जगाच्या धावपळीतून थोडे बाजूला कर आणि शांत हो. तू सतत बाहेरच्या गोष्टींमध्ये, लोकांच्या बोलण्यात सुख आणि समाधान शोधत आहेस. पण खरं सांगू का, जोपर्यंत तुझ्या मनाचा कोलाहल थांबत नाही, तोपर्यंत तुला समोर उभा असलेला मार्गही दिसणार नाही. तू नेहमी मनात एकच खंत बाळगून असतोस, की मी कधी कोणाचे मन दुखवले नाही, कोणाचा हक्क हिरावून घेतला नाही. तरीही माझ्याच वाट्याला हा अपमानाचा आणि संघर्षाचा डोह का आला? माझ्या बाळा, हा डोह निसर्गाचा एक अलिखित नियम आहे. जेव्हा सोन्याला अधिक शुद्ध करायचे असते, तेव्हा त्याला आधी भट्टीत वितळावे लागते. तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ तुला नष्ट करण्यासाठी आलेला नाही, तर तुझ्या आत दडलेल्या खऱ्या ताकदीची तुला ओळख करून देण्यासाठी आला आहे. घाबरू नकोस. स्वामींचा हात तुझ्या पाठीवर आहे. तुझ्या घराच्या वातावरणामध्ये सध्या एक वेगळा जडपणा तुला जाणवत असेल. घरात प्रवेश केला की विनाकारण मन उदास होते. घरातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होतात. अचानक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात आणि कष्टाने कमावलेला पैसा कुठे निघून जातो हे समजतच नाही. स्वामी तुला आज एक अतिशय महत्त्वाचा आणि नवा संकेत देत आहेत. तुझ्या घरातील वायूचा आणि प्रकाशाचा प्रवाह कधीही खंडित होऊ देऊ नकोस. विशेषतः घरातील मुख्य हॉल किंवा ज्या ठिकाणी सर्व सदस्य एकत्र बसतात, तिथे जुन्या तुटलेल्या किंवा निरुपयोगी वस्तू साठवून ठेवू नकोस. ज्या वस्तू आपण वापरत नाही, त्या घरात नकारात्मक ऊर्जेचा साठा तयार करतात. घर जेवढे मोकळे आणि स्वच्छ असेल, तेवढी सात्विक ऊर्जा घरात खेळती राहते. माझ्यासुद्धा घरी जुन्या तुटलेल्या किंवा निरुपयोगी वस्तू मी साठवून ठेवल्या होत्या एका अडगळीच्या खोलीमध्ये. पण मी जेव्हा स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेलो, तेव्हा तिथे मला सांगितले, की ह्या अडगळीच्या गोष्टी ज्या आहेत, ह्या निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आणतात. मग तुम्हाला कधी अस्वस्थ जाणवू लागेल, झोप येणार नाही, काही येणार नाही. त्यामुळे त्या सगळ्या काढून टाका. तू एका जुन्या घटनेचा विचार करून स्वतःला आतून संपवत आहेस. तुझ्या जवळच्याच एका व्यक्तीने, ज्याला तू स्वतःपेक्षा जास्त मानले होतेस, त्याने ऐनवेळी तुझा हात सोडला आणि समाजात तुझी लायकी काढली. तो प्रसंग, ते शब्द आजही तुझ्या मनात एका जखमेसारखे जिवंत आहेत. रात्री जेव्हा संपूर्ण जग शांत असते, तेव्हा तू त्या आठवणींनी व्याकुळ होतोस. पण माझ्या लाडक्या भक्ता, ज्यांनी तुला भर रस्त्यात सोडले, त्यांनी तुझा नाही तर स्वतःच्या भाग्याचा विनाश केला आहे. तुला कोणाशीही बदला घ्यायचा नाहीये, कारण निसर्गाचे कर्माचे खाते अतिशय अचूक असते. ज्यांनी तुला रडवले, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ याच आयुष्यात भोगावे लागणार आहे. तू फक्त शांत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेव. जर तुला हा संकेत पटला असेल, तर कमेंटमध्ये आत्ताच "होय स्वामी, मला पटले आहे" असे नक्की टाईप कर. माझ्या लाडक्या लेकरा, पुढच्या काही मिनिटातच तुझ्या नशिबावर लागलेले अपयशाचे डाग कायम पुसले जाणार आहेत आणि तुझ्या घरात यशाची नवीन पहाट उडवणार आहे. जर तुला स्वामींच्या या चमत्काराचा थेट अनुभव घ्यायचा असेल, तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक करायला विसरू नकोस. माझ्या भक्ता, समृद्धी किंवा पैसा हा केवळ हाताने आलेल्या कष्टाने मिळत नसतो, तर तो माणसाच्या आंतरिक चित्तशुद्धीने आकर्षित होतो. जर तुझ्या मनात सतत भीती, संशय आणि "माझे कसे होणार? माझ्याकडे काहीच नाही" असा नकारात्मक सूर असेल, तोपर्यंत विश्वातील कोणतीही सकारात्मक शक्ती तुझ्याकडे येऊ शकणार नाही. आजपासून तुझी विचार करण्याची पद्धत बदल. जेव्हा तू सकाळी उठशील, तेव्हा सगळ्यात आधी स्वतःच्या मनाला सांग, "माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. माझे सर्व काही उत्तम होणार आहे." हा एक छोटासा दिलासा, सकारात्मक विचार तुझ्या शरीरातील ऊर्जा केंद्रांना सक्रिय करतो, ज्यामुळे तुला नवीन संधी आणि यश मिळवण्याचे मार्ग आपोआप दिसू लागतात. तुझ्या घरातील आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी आणि अडकलेले मार्ग मोकळे करण्यासाठी आज तुला पंचमहाभूतांपैकी अग्नितत्वाचा एक प्राचीन नियम सांगतो. दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरातील देवघरात किंवा तुळशीजवळ शुद्ध गाईचा तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना दिव्याची ज्योत ही उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. अग्नितत्व हे घरातील सर्व अदृश्य वाईट शक्तींना आणि जळमटांना काढून भस्म करते.
या साध्या उपायाने तुझ्या घरातील नकारात्मक नष्ट होईल आणि लक्ष्मीचा मार्ग सुखकर होईल. हा कोणताही अंधविश्वास नाही, तर निसर्गाच्या नियमांची ही एक अचूक मांडणी आहे, जी शेकडो वर्षांपासून सिद्ध आहे. तुझ्या डोक्यात सध्या एक नवीन कामाची किंवा व्यवसायाची कल्पना सतत घोळत आहे. तुला काहीतरी नवीन सुरू करायचे आहे. स्वतःच्या हिमतीवर काहीतरी बनवून दाखवायचे आहे. पण तुझ्या आजूबाजूचे लोक तुला सतत मागे खेचत आहेत. तुझ्या क्षमतेवर शंका घेत आहेत. स्वामी तुला आज अभय देत आहेत. लोकांचे काम फक्त बोलणे असते, पण नशीब तुला स्वतःच्या हाताने घडवायचे आहे. जर तुझ्या मनात त्या कामाबद्दल प्रामाणिक इच्छा असेल, तर कोणालाही न भीता पुढे पाऊल टाक. सुरुवातीला अडचणी येतील, पण प्रत्येक अडचणीत तुला सांभाळण्यासाठी स्वामी स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्या पाठीशी उभे राहतील. तुम्हाला सुद्धा स्वामींच्या या गोष्टीवर जर विश्वास असेल, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. कृपया लाईक करा. स्वामींचे खरे भक्त, निस्सीम भक्त असाल तर व्हिडिओला लाईक नक्की कराल. लोकांची चिंता सोडून दे आणि कामाला लाग. जर तुझा या शब्दांवर विश्वास असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये मी करून दाखवणार असे नक्की लिही. माझ्या लाडक्या भक्ता, जर तुला तुझ्या आयुष्यातील सर्व गुप्त शत्रूंचा, जुन्या आजारपणाचा आणि मानसिक ताणतणावाचा आत्ताच्या आत्ता अंत करायचा असेल, तर स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित कर. हा आध्यात्मिक परिवार तुझी सर्वात मोठी ताकद आहे, जो तुला जगातील कोणत्याही शक्तीसमोर झुकू देणार नाही. आत्ताच खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली माझे रक्षक आहेत असे लिहून देवी ऊर्जेशी जोडले जा. माझ्या बाळा, तू अनेकदा विचार करतोस ना की माझे रक्षण कोण करणार, पण तुला हे माहीत नाही की कित्येक मोठे प्रसंग जे तुझ्या जीवावर बेतू शकले असते, ते स्वामींनी केवळ एका साध्या ओरखड्यावर निभावून काढले आहेत. जेव्हा तू प्रवासात असतोस, जेव्हा तू संकटात असतोस, तेव्हा स्वामींचा गुप्त पहारा तुझ्या भोवती 24 तास कार्यरत असतो. संकट जेव्हा तुझ्यावर वार करायला येते, तेव्हा स्वामी स्वतः ढाल बनून समोर उभे राहतात. तू स्वामींचे लाडके लेकरू आहेस आणि आपल्या लेकराचे नुकसान होऊ देणे स्वामींच्या दरबारात कधीही शक्य नाही. त्यामुळे मनातील सर्व भीती काढून टाक. या जगात काही लोक असे आहेत, ज्यांनी तुझा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला. जोपर्यंत त्यांची गरज होती, तोपर्यंत त्यांनी तुला खूप मान दिला आणि गरज संपताच तुला वाळवंटात सोडून दिलं. अशा लोकांच्या वागण्याने तुझे मन खूप दुखावले आहे. पण माझ्या बाळा, अशा लोकांवर रागवून स्वतःची ऊर्जा वाया घालवू नकोस. त्यांना त्यांच्या कर्माच्या स्वाधीन करून टाक. माणसाने नेहमीच नम्र असावे, पण लाचार कधीही असू नये. स्वतःचा अभिमान गहाण ठेवून कोणाचेही मन राखू नकोस. स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणे जगणे हाच तुझा सर्वात मोठा धर्म आहे. येत्या काही दिवसात तुझ्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे. रखडलेली शासकीय कामे, जमिनीचे वादा किंवा कोर्टाच्या करेत आतून तुला मोठा दिलासा मिळणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीत अचानक सुधारणा होईल, ज्यामुळे घरातील चिंतेचे वातावरण दूर होईल. तू फक्त एक काम कर, फक्त स्वामींचं नामजप अखंड ठेव. तुझ्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम कमी नाही झाले तर बोल. कुटुंबात एखादे मंगल कार्य किंवा आनंदाचा प्रसंग लवकरच येईल, ज्याने जुने आणि सर्व हेवेदावे विसरले जातील. जेव्हा हा सुवर्ण काळ तुझ्या आयुष्यात येईल, तेव्हा अहंकार मनात येऊ देऊ नकोस. गरिबांना मदत कर, भुकलेल्यांना अन्न दे आणि मुकप्राण्यांवर दया कर. कारण जेव्हा तू एखाद्या गरजूवर चेहऱ्यावर हसू आणतोस, तेव्हा साक्षात स्वामी माऊली तुझ्यावर प्रसन्न होतात. जर हे तुला विचार पटले असतील, तर कमेंट बॉक्समध्ये आत्ता जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नकोस. माझ्या लाडक्या भक्ता, हा महाबोध आता पूर्ण झाला आहे. हा केवळ एक नेहमीसारखा व्हिडिओ नाही, तर तुझ्या नशिबाची नवीन रेषा लिहिणारा स्वामींचा जाहीरनामा आहे. जर तुला तुझ्या स्वामींवर गाढ विश्वास असेल, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे लिहून आपल्या स्वामी परिवाराची ताकद जगाला दाखवून द्या. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲपवर कमीत कमी 7 जणांना नक्की शेअर करा. माझ्या भक्ता, नामस्मरणात एवढी विलक्षण ताकद आहे की ते नशिबाच्या कठीण रेषा सुद्धा बदलू शकते. जेव्हा तू स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतोस, तेव्हा तुझ्या शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते. रोज किमान 108 वेळा या मंत्राचा जप करण्याची सवय स्वतःला लाव. याने तुला मनाला विलक्षण शांतता लाभेल, डोक्यातील विचारांची वादळ शांत होईल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुझी क्षमता वाढेल. आता भूतकाळातील अपयशाचा शोक करणे थांबव. जे घडून गेले ते बदलता येणार नाही, पण जे समोर आहे ते नक्कीच तुझ्या हातात आहे. नवीन व्यवसाय, नवीन संधी आणि अडकलेले पैसे मिळण्याचे योग आता अत्यंत प्रबळ झाले आहेत. तुझ्या कुटुंबावर आलेले सर्वात मोठे संकट स्वामींनी स्वतःच्या अंगावर घेतले आहे. तुला त्याची जाणीवही नाही, पण स्वामींनी तुला अनेक मोठ्या अडचणींपासून वाचवले आहे. हेच त्यांचे तुझ्यावर असलेले अथांग प्रेम आहे. उठ, उभा राहा आणि विश्वासाने पुढे पाऊल टाक. यश नक्कीच तुझे आहे. धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद.